नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 9 मे 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये आपण तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, एअर इंडिया, MQ-9B प्रेडेटर, उल्का वर्षाव, केमिकल वेपन कन्व्हेन्शन, क्लायमेट प्रॉमिस 2025, वेस्ट नाईल व्हायरस आणि त्याचबरोबर प्लास्टिक वेस्ट यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण प्रश्नांच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। तारापूर अणुभट्टीतून वीज निर्मितीस आणखी विलंब, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या 4 वर्षापासून तारापूरची जी काही अणुभट्टी आहे ती दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या 9 मेला ती पुन्हा कार्यान्वित होईल, अशा प्रकारची एक शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आली होती। परंतु आणखी पुढचे काही महिने तरी या ठिकाणी तारापूरची जी काही अणुभट्टी आहे आणि त्या ठिकाणी होणारी जी काही वीज निर्मिती आहे याला वेळ लागण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात एकूण या ठिकाणी ती न्यूज आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे पहिले युनिट कधी सुरू करण्यात आले, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जी काही तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे या प्रकल्पाचे जे काही पहिले युनिट आहे ते 1969 साली या ठिकाणी सुरू करण्यात आले होते। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी राहील पर्याय ए। थोडक्यात अधिक जर या ठिकाणी आपण तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची चर्चा केली तर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प मुंबईच्या जवळ आहे, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे याचं जे काही बांधकाम आहे या बांधकामाला 1965 साली सुरुवात झाली होती आणि USA म्हणजे जो काही अमेरिका आहे, अमेरिकेने या ठिकाणी जी काही अणुभट्टी आहे तिच्या निर्मितीमध्ये सहकार्य केलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी जी काही एकूण वीज निर्मिती केली जाते किंवा या ठिकाणची जी काही वीज निर्मितीची एकूण कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती या ठिकाणी 1400 मेगावॅट असलेली आपल्याला दिसते। हे जे ठराविक पॉईंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तारापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे याची निर्मिती कोणत्या कंपनीकडून करण्यात आली आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून या ठिकाणी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी वीज निर्मितीसाठी वापरलेले जे काही इंधन आहे ते आहे युरेनियम। हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जे काही कूलिंग एजंट आहे, म्हणजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये वीज निर्मिती करत असताना हा जो प्रकल्प आहे किंवा त्या ठिकाणचे जे काही रिएक्टर्स आहेत ते या ठिकाणी थंड करण्यासाठी जे काही सी वॉटर आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्याचा या ठिकाणी ॲज अ सी वॉटर कूलिंग एजंट म्हणून या ठिकाणी वापर केला जातो। हे ठराविक पॉईंट या ठिकाणी तुम्हाला तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाविषयी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 2, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात कोणत्या प्रकारच्या अणुभट्ट्या कार्यरत आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी जो काही तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे या ठिकाणी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर या प्रकारातील ज्या काही अणुभट्ट्या आहेत त्या या ठिकाणी कार्यरत आहेत। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। मित्रांनो, या ठिकाणी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर म्हणजे काय, तर या ठिकाणी जे काही अणुभट्ट्या आहेत त्यांना थंड करण्यासाठी किंवा त्यांचे जे काही वाढले तापमान आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी जे हेवी वॉटर असतं या हेवी वॉटरचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागतो। फॉर एक्झाम्पल, समुद्राचं जे काही पाणी आहे किंवा सी वॉटर जे आहे ते ॲज अ हेवी वॉटर म्हणून या ठिकाणी यूज केलं जातं। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी मित्रांनो एअर इंडिया संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणे रद्द, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे म्हणजे काल या ठिकाणी एअर इंडियाचे जे काही कर्मचारी आहेत या सर्वांनी सामूहिकरित्या मेडिकल सुट्टी टाकली। परिणामी या ठिकाणी बऱ्याचशा एअर इंडियाच्या काही फ्लाइट्स आहेत त्या या ठिकाणी रद्द कराव्या लागल्या। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली, या ठिकाणी जी काही एअर इंडिया आहे त्या एअर इंडियावर आधारित काही प्रश्न आपल्याकडे आहेत, त्या प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल। सर्वप्रथम पाहूया प्रश्न क्रमांक 3, एअर इंडियाची स्थापना केव्हा झाली, अशा प्रकारचा मित्रांनो MPSCचा आवडता प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे।
तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1947 साली म्हणजे ज्या साली भारत स्वतंत्र झाला त्याच साली या ठिकाणी एअर इंडियाची स्थापना झाली होती। तर प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय ए। जी काही एअर इंडिया आहे त्या एअर इंडियाविषयी काही ठराविक पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही एअर इंडिया आहे, एअर इंडियाचं जे काही हेडक्वार्टर आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, मुंबईमध्ये नाही आहे। कारण बऱ्याचशा ज्या काही शासकीय संस्था आहेत किंवा जे काही नॅशनल इन्स्टिट्यूट आहे त्यांचे हेडक्वार्टर मुंबईमध्ये दिसतात, परंतु या ठिकाणी एअर इंडिया जे काही हेडक्वार्टर आहे ते या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पूर्वी जी एअर इंडिया होती तिला या ठिकाणी टाटा एअरलाइन्स या नावाने ओळखले जाते आणि सध्या या ठिकाणी एअर इंडियाची जी काही पुनर्खरेदी आहे ती टाटा एअरलाइन्सनेच केली आहे। टाटा जो काही उद्योग समूह आहे आपल्या देशातील या उद्योग समूहाने पुन्हा एकदा एअर इंडियाची या ठिकाणी खरेदी केलेली आहे। त्या संदर्भात जो काही प्रोसेस आहे ती मागच्या वर्षी या ठिकाणी झालेली आपण पाहिली असेल, न्यूजमध्ये बऱ्याच वेळा ती प्रोसेस आणि ती जी खरेदी आहे एअर इंडियाची आलेली आपल्याला दिसली असेल। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। खालीलपैकी कोणती एअर इंडियाची उपकंपनी नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही स्पाइस जेट नावाची विमान वाहतूक कंपनी आहे ती या ठिकाणी एअर इंडियाची उपकंपनी नाहीये। एअर इंडियाची ज्या काही उपकंपन्या आहेत त्यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेस आहे, एअर इंडिया कार्गो आहे, एअर इंडिया प्रादेशिक आहे। म्हणजे देशांतर्गत वाहतुकीसाठी एअर इंडियाची प्रादेशिक जी उपकंपनी आहे ती कार्य करते। त्याचबरोबर जे काही कमर्शियल मालवाहतूक आहे ती मालवाहतूक या ठिकाणी एअर इंडिया कार्गोच्या अंतर्गत केली जाते आणि या ठिकाणी ज्या काही टप्पल सेवा आहेत, एक्सप्रेस सेवा आहे त्या ठिकाणी या ठिकाणी एअर इंडिया एक्सप्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी वापरल्या जातात। म्हणजे या ठिकाणी जी काही एअर इंडिया आहे तिच्या प्रामुख्याने या 3 उपकंपन्या असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसतात। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की मित्रांनो या ठिकाणी MQ-9B प्रिडेटर आणि उल्का वर्षाव या संदर्भात आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी चर्चा करूया प्रश्न क्रमांक 5 ची। अलीकडे बातम्यामध्ये दिसलेला MQ-9B प्रिडेटर म्हणजे काय, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। MQ-9B प्रेडेटर हा एक मानव विरहित हवाई वाहन आहे, ज्याला की आपण इन शॉर्ट मध्ये ड्रोन असे म्हणतो। ते एक प्रकारचे ड्रोन आहे जे की भारत या ठिकाणी USA म्हणजे अमेरिकेकडून या ठिकाणी विकत घेणार आहे आणि या ठिकाणी हे जे ड्रोन आहे याचा वापर भारत या ठिकाणी सर्वेलायन्स साठी करणार आहे। या ठिकाणी तामिळनाडू आणि जो काही उत्तर प्रदेशचा एरिया आहे या एरियामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हे जे ड्रोन्स आहेत ते या ठिकाणी तैनात केले जाणार आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 6। उल्का वर्षावाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही उल्का वर्षाव असतो त्या संदर्भात जे काही विधान आहे यामध्ये विधान सी या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जेव्हा पृथ्वी धूमकेतूतून आणि लघुग्रहाच्या मधून जाते तेव्हा उल्का वर्षाव होतो, अशा प्रकारचे काही विधान आहे ते या ठिकाणी आपलं योग्य विधान आहे। या ठिकाणी धूमकेतू आणि लघुग्रह यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। धूमकेतू म्हणजे काय, लघुग्रह म्हणजे काय किंवा स्मॉल प्लॅनेट म्हणजे काय। पृथ्वी एक ग्रह आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु पृथ्वीचा जो काही आकार आहे तो खूपच मोठा आहे। परंतु पृथ्वीच्या तुलनेमध्ये जे काही छोटे छोटे खगोलीय पिंड आहेत यांना या ठिकाणी आपण लघुग्रह असे म्हणतो आणि धूमकेतू हा जळणारा पृथ्वीच्या दिशेने येणारा एक प्रकारचा खगोलीय पिंड असतो। जेव्हा आकाशातून एखादा खगोलीय पिंड पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतो, पृथ्वीचे जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचं फ्रिक्शन होऊन या ठिकाणी हा जो खगोलीय पिंड आहे तो या ठिकाणी जळण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर जी मागे अशा प्रकारची एक शेपटी निर्माण होते, याला या ठिकाणी आपण धूमकेतू असे म्हणतो। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी आपण UPSC बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो आहे केमिकल वेपन कन्व्हेन्शन संदर्भात। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट केमिकल वेपन कन्व्हेन्शन। स्टेटमेंट 1, it is an arms control treaty administered by the Organization for the Prohibition of Chemical Weapons. Statement 2, it aims to eliminate production, stockpiling and use of chemical weapons. Statement 3, Israel has signed but not ratified the agreement, while the state of Palestine has neither signed or accepted to the treaty.
तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहेत यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही केमिकल वेपन कन्व्हेन्शन आहे ती एक प्रकारची आर्म कंट्रोल ट्रीटी आहे, जिचं की ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन या संस्थेकडून केलं जातं। म्हणजेच या ठिकाणी स्टेटमेंट 1 अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट 2 या ठिकाणी जे काही केमिकल वेपन आहेत त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे ते या ठिकाणी आपल्याला पूर्णच्या पूर्ण थांबवायचं आहे। त्याचबरोबर त्याचा जो काही स्टॉक आहे तोही या ठिकाणी संपवायचा आहे आणि या ठिकाणी जो काही केमिकल वेपन आहेत, रासायनिक शस्त्रे आहेत, त्यांचा जो काही वापर आहे तो या ठिकाणी आपल्याला पूर्णच्या पूर्ण बंद करायचा आहे। या संदर्भात महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या ठिकाणी केमिकल वेपन कन्व्हेन्शन ही जी ट्रीटी आहे या ट्रीटीचा असलेलं दिसतं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे। जे काही इस्रायल आहे, इस्रायलने या ठिकाणी केमिकल वेपन कन्व्हेन्शन ही जी ट्रीटी आहे तिला या ठिकाणी साइन केलं आहे, परंतु या ठिकाणी तिला रॅटिफाय केलेलं नाहीये। हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे, परंतु या ठिकाणी जे काही स्टेट ऑफ पॅलेस्टाईन आहे त्यांच्याकडून हिला साइन ही केलं गेलं नाहीये आणि ती या ठिकाणी ॲक्सेप्टेड ही केली गेली नाहीये। अशा प्रकारचे काही विधान आहे ते चुकीचं आहे। म्हणजे जे काही स्टेट ऑफ पॅलेस्टाईन आहे त्यांनी या ट्रीटीला या ठिकाणी साइन केलं आहे आणि तिला या ठिकाणी ॲक्सेप्ट ही केलं आहे। यामुळे या ठिकाणी जे काही स्टेटमेंट 3 आहे ते चुकीचं ठरतं। म्हणजेच वरीलपैकी जे काही आपले 2 स्टेटमेंट आहेत ते बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। तर मित्रांनो या ठिकाणी जर थोडक्या अधिक प्रमाणात या ठिकाणी आपण या ट्रीटी विषयी जर चर्चा केली, केमिकल वेपन कन्व्हेन्शन ट्रीटी जी आहे ती या ठिकाणी 1997 साली फोर्समध्ये आलेली दिसली, म्हणजे ती लागू झालेली या ठिकाणी आपल्याला दिसते। या ठिकाणी जर आपण इंडिया पॅसिफिक चर्चा जर केली तर भारताने 2000 साली या कन्व्हेन्शनला रॅटिफाय केला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारत या कन्व्हेन्शनचा एक सिग्नेटरी राष्ट्र आहे, म्हणजे भारताने ती साइन ही केलेली आहे। भारताने साइन केली आहे आणि रॅटिफाय ही केली आहे, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचप्रमाणे केव्हा तर 2000 साली या ठिकाणी भारताने ही कन्व्हेन्शन साइन आणि रॅटिफाय केली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। हे आपल्यासाठी या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचं आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी क्लायमेट प्रॉमिस 2025 संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट क्लायमेट प्रॉमिस 2025। या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते पाहूया। इट एम्स टू प्रिव्हेंट ग्लोबल टेम्परेचर फ्रॉम एक्सीडिंग क्रिटिकल 1.5 सेल्सियस लिमिट सेट बाय पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट। स्टेटमेंट 2, इट इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला की आपण UNDP असं म्हणतो। आणि स्टेटमेंट 3, इंडिजिनियस कम्युनिटीज आर आल्सो इन्क्लुडेड अंडर दिस इनिशिएटिव्ह। तर मित्रांनो या ठिकाणी वरील जे काही 3 स्टेटमेंट आहेत यापैकी किती स्टेटमेंट, किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। चर्चा करूया आपल्या विधानांची। या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे त्या विधान क्रमांक 1 नुसार क्लायमेट प्रॉमिस 2025 ही जी एक इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी 1.5 हे जे सेल्सियस तापमान आहे यामध्ये वाढ होणार नाही याची दक्षता घेतं। 1.5 ही जी तापमान वाढ आहे ती या लेवलच्या पुढे जाणार नाही किंवा याच्या कमी ठेवण्यासाठी एक जे टार्गेट होतं ते आपण सेट केलं होतं आणि ते पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट 2015च्या अंतर्गत आपण सेट केलेलं आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 मित्रांनो अगदी बरोबर आहे। यानंतर विधान क्रमांक 2 जर पाहितलं तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जो काही युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे या डेव्हलपमेंट प्रोग्रामचा हा एक महत्त्वपूर्ण फ्लॅग इनिशिएटिव्ह आहे, ज्याला की आपण क्लायमेट प्रॉमिस 2025 असं म्हणतो। आणि त्यानंतर जे विधान क्रमांक 3 आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी ज्या काही स्थानिक समुदाय आहेत त्यांना या ठिकाणी या इनिशिएटिव्हमध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे, त्यांचाही या ठिकाणी समावेश केला जाणार आहे। म्हणजेच वरीलपैकी जे काही 3 स्टेटमेंट आहेत ते तिन्ही मित्रांनो या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी वेस्ट नाईल व्हायरस या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द वेस्ट नाईल व्हायरस कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट।
Statement 1. West Nile virus mainly infected birds. Statement 2. Aedes genus of mosquitoes is responsible for the transmission of West Nile virus to humans. Statement 3. Around 80% of West Nile virus infection in humans are asymptomatic. Statement 4. There is no human to human transmission of the virus. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले 4 स्टेटमेंट आहेत यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत जे की वेस्ट नाईल व्हायरस संदर्भात आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे स्टेटमेंट आहेत त्यांची चर्चा करूया। स्टेटमेंट 1 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। जो काही वेस्ट नाईल व्हायरस आहे तो मेनली बर्ड म्हणजे जे काही पक्षी आहे यांना या ठिकाणी बाधित करत असतो। स्टेटमेंट 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। स्टेटमेंट 2 चुकीचं कशा प्रकारे आहे, या ठिकाणी जो काही वेस्ट नाईल व्हायरस आहे तो मच्छरापासून मनुष्यामध्ये ट्रान्समिट होतो, त्याचं संक्रमण होते, हे अगदी बरोबर आहे। परंतु या ठिकाणी एडिस जेनस नावाचा जे काही डासाचा प्रकार आहे या प्रकारापासून ते न होता ते कुलेक्स जेनिस या डासाच्या प्रकारापासून होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट 2 चुकीचं आहे। स्टेटमेंट 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। 80% मनुष्यामध्ये या ठिकाणी वेस्ट नाईल व्हायरसचे जी काही लक्षणे आहेत ती लक्षणे मित्रांनो दिसत नाहीत। म्हणजे वेस्ट नाईल व्हायरस हा पर्टिक्युलर व्यक्ती झाला आहे हे जर आपल्याला माहिती व्हायचं असेल तर त्या ठिकाणी त्या पेशंटमध्ये काही लक्षणं दिसणं आवश्यक आहे। लक्षणे म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला आजार झाला आहे, मग त्या व्यक्तीला ताप येते, डोकेदुखी होते, अशक्तपणा येतो, अशा प्रकारची काही लक्षणे आहेत यांना आपण लक्षणे असे म्हणतो। आणि ती लक्षणे जी आहेत ती या ठिकाणी वेस्ट नाईल व्हायरसमध्ये दिसत नाहीत। यामुळे या ठिकाणी एका पर्टिक्युलर व्यक्तीला वेस्ट नाईल व्हायरस झाला आहे हे डिटेक्ट करणं अवघड बनतं। स्टेटमेंट 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आता पाहूया स्टेटमेंट क्रमांक 4. देयर इज नो ह्यूमन टू ह्यूमन ट्रान्समिशन, म्हणजे मनुष्यामधून मनुष्याकडे या ठिकाणी या व्हायरसचं ट्रान्समिशन होत नाही असं जे विधान आहे नंबर 4चं तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच वरील 4 विधानापैकी आपले 3 विधानं या ठिकाणी मित्रांनो बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, ओनली 3 स्टेटमेंट आर करेक्ट। आता पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी प्लास्टिक वेस्ट संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1. Brazil, China, India and USA account 60% of world plastic waste. Statement 2. Plastic Waste Management Amendment Rule 2021 implemented by India do not cover plastic bottle and multi-layered packaging such as milk cartons. मित्रांनो या ठिकाणी जी काही प्लास्टिक वेस्ट आहे त्या संदर्भात आपले या ठिकाणी स्टेटमेंट आहेत। यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। चर्चा करूया आपल्या विधानांची। या ठिकाणी पहा, जगामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण प्लास्टिकचा कचरा पाहतो। या ठिकाणी जगामध्ये जो काही एकूण प्लास्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होते यामध्ये 60% वाटा हा ब्राझील, चायना, इंडिया आणि USA या 4 देशाचा असलेला दिसतो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 मित्रांनो अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही या ठिकाणी बरोबर आहे। भारताकडून प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल 2021 इम्प्लिमेंट करण्यात आले, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही प्लास्टिक वेस्ट आहे त्याची जी काही निर्मिती आहे त्यावर नियंत्रण आणणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल 2021 चा असलेला दिसतो। परंतु या ठिकाणी जे काही प्लास्टिक बॉटल्स आणि मल्टीलेयरले पॅकेजिंग सच ॲज मिल्क कार्टून्स आहेत यांना या ठिकाणी वगळण्यात आलं आहे, हे या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने मित्रांनो विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, बोथ 1 and 2 स्टेटमेंट आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 9 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचे जर आणखी काही डिमांड्स असतील, काही या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे
चॅनलचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.